नमस्कार मित्रांनो, हा जो मागं झेंडा फडकताना दिसतोय तो आमच्या गावचा म्हणजे ग्रामदैवत आहे, मोठं दैवत आहे. बऱ्याच गावकऱ्यांची ह्या दैवतावरती ग्रामदैवत असल्यामुळं श्रद्धा आहे. बरेच मोठमोठे कार्यक्रम होतात वर्षामध्ये. तर एक सहज तुम्हाला एक झलक दाखवली. तर सुरुवात म्हणजे अशी की आज सर्वप्रथम कृषीवेद फार्म्स OPC प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे. त्याच्यामध्ये आपलं यूट्यूब चॅनलमध्ये आणि इतर सोशल मीडिया नेटवर्क्सच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरती आपल्या सर्वांचं कॉमन व्हिडिओ बनवणार आहे मी, म्हणून मी प्रत्येकासाठी असं सेपरेट व्हिडिओ बनवत नाही आहे. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हे एक नवीन प्लॉट घेतला आहे, आत्ता इथं घेतला आहे म्हणजे करण्यासाठी घेतला आहे लीजवरती. हे जाळणं, बंधाऱ्याची घाण काढणं हे काम सुरू केलं आहे आत्ता. तर हे प्लॉट व्यवस्थित दाखवतो तुम्हाला मी. हा एक मिनिट, मला वाटतं हे चेंज होत नाही वाटतं. आता नवीन आहे मी, पण हळूहळू शिकणार आहे. पण ह्याचं फेस चेंज व्हायला पाहिजे, रिअर कॅमेरा चालू व्हायला पाहिजे नव्हता. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जास्त काही सांगत नाही मी, हा असं आपल्या सेल्फी मोडमध्येच तुम्हाला ह्या प्लॉटचं नक्शा दाखवतो. इथं एक नवीन प्रोजेक्टची संकल्पना आहे, कंपनीच्या मार्फतच आहे. आणि पुढं भविष्यात म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्याचे नवीन नवीन व्हिडिओजसुद्धा भेटतील. कंपनीचा उद्देश असा आहे की शेतीचं जे आता चित्र बदललेलं आहे, म्हणजे केमिकल युक्त शेती करणं आणि त्याचा जे लाईफस्टाईलवरती आणि माणसांच्या आरोग्यावरती जो परिणाम होतो आहे, ह्याचा थोडासा विचार करून एक नवीन काय आपल्याला करता येईल का, ऑर्गॅनिक शेतीमध्ये अजून काय करता येईल का. परत स्पिरुलिना असेल, इतर अजून परत मशरूम कल्टिवेशन असेल, मशरूमचं ट्रेनिंग काय हवं असेल, प्लांट व्हिजिट हवा असेल, स्पॉन सप्लाय हवा असेल, किंवा तुमचं मशरूमचं कुठलं मार्केटिंग करायचं असेल, स्पिरुलिनाचं कुठलं मार्केटिंग करायचं असेल, तर तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. लेटेस्ट आता या व्हिडिओमध्ये मी काही जास्त एडिटिंग करणार नाही आहे. माझी एक भावना अशी झाली की आज मकर संक्रांतीच्या हा प्लॉटचा व्यवहारसुद्धा कालच ठरला आमचा. आणि दुसरीकडे अजून एक शेती आहे, या नंतरच्या पार्टमध्ये नंतरच्या नाही, ह्या व्हिडिओलाच कनेक्टिंगमध्ये मी त्याचंसुद्धा काय काम केलं आज आम्ही शेतामध्ये ते थोडंसं दाखवणार म्हणजे एक हाऊस म्हणून, एक मौज म्हणून. हे काय कुठलं प्रोफेशनल नाही आहे, एक आवड आहे, पॅशन आहे. ऑर्गॅनिक शेती याविषयी थोडंसं. आणि एक भावना अशी आहे की आरक्षण, जात, मेरिट, शिक्षण, सरकार, रोजगारासाठी इतरांना दोष देण्यापेक्षा असं वाटतं की आपणच काहीतरी थोडा वेगळा विचार करून काहीतरी वेगळं जमतं आहे का बघावं. यातनं काय आपल्याला रोजगार निर्मिती झाली किंवा आपल्यामुळं अजून काही थोडंसं इतरांना काही रोजगारामध्ये थोडंसं कार्य झालं, ह्या भावनेने ह्या कंपनीची स्थापना केलेली आहे. काम अफलातून करणार आहे, कामाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता थोडं टीम कमी आहे आपल्याकडं, मॅनेजमेंटसाठी म्हणा किंवा हे सगळं सोशल मीडिया, इतर सर्व गोष्टी आणि चॅलेंजेस हाताळण्यासाठी. तर ह्या सगळ्याचं प्लॅनिंग देखील सुरू आहे. आता जास्त काही आता ह्या व्हिडिओमध्ये सगळे एकत्रच सांगायचा प्रयत्न नाही करणार मी, पण असं एक मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत, कृषीवेद चॅनल्समध्ये, यूट्यूब चॅनल किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आपल्या सर्वांचं स्वागत करत आता सहज एक बघायला आलो होतो मी. आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा द्यायचं एक माझ्या मनामध्ये झालं. मग मी म्हणलं शुभेच्छा द्यायला पाहिजेत. आपली संस्कृती आहे, संस्कृती पाळली पाहिजे. आणि कल्चर, ॲग्रिकल्चर आणि आवड आहे मला कामाची, कष्ट करण्याची आहे. वेलकम टू कृषीवेद फार्म्स OPC प्रायव्हेट लिमिटेड.
आपल्या सर्वांना परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मशरूम कल्टिवेशन, स्पिरुलिना, इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यापार आणि अजून काही ऑर्गॅनिक मध्ये ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स प्रोड्यूस करणे, इतर शेतकऱ्यांच्या सहकार्याने ह्या सगळ्या गोष्टी सहज होतं. शेती म्हणजे मस्करी नाही भाऊ. शेती करायला माणसं लागतात, पैसा लागतो, कष्ट लागतात, जिद्द लागते. त्याला शिफ्ट नाही, 9 ते 12 नाही, 10 ते 11 नाही. रात्री आहे, लाईट आली, जायचं, पाणी द्यायचं. पाऊस आहे, पाणी आहे, काय कोणाला माहीत नाही, नाहीतर नुकसान आहे. आणि सरकार पुन्हा रोजगार आरक्षण आणि नाव नाही घ्यायचे मला कोणाचे, कारण माझं वैयक्तिक काय मी राजकीय इंटरेस्ट ठेवत नाही. आध्यात्मिक माणूस आहे, धार्मिक विचार घेऊन चालतो आणि सत्संग, ध्यान, भजन, ज्ञान यामध्ये जास्त रुची ठेवतो. कलेमध्ये रुची ठेवतो, काम करण्यामध्ये रुची ठेवतो, वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यामध्ये रुची ठेवतो. तर असं सगळं शॉर्ट इंट्रोडक्शन द्यायची एक इच्छा झाली नाही भाऊ. आपल्याला आत मार्केटमध्ये आहे ना चालू केलं आहे आणि याला पुढं न्यायचं आहे, ध्येय आहे आणि करणार आहे, माहिती आहे. पण आता हे सगळं होत राहणार आहे. व्हिडिओ बघत राहताना चुकलं विकलं काय जास्त मोठं बोललो, लहान भाऊ आहे, समजून माफ करा, सांभाळून घ्या. आणि मजा तर आता बघायला भेटणारच आहे, त्याबद्दल काय वादच नाही. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू फॉर वॉचिंग. इतक्या वेळ मला सहन केल्याबद्दल पण धन्यवाद भाऊ. लय बोर होतात लोक माझ्या संग बसले की. जय हरी माऊली. धन्यवाद.